6. इरावतीबाई एक दीपमाळ. लेखक पु. ल. देशपांडे. परिचय पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. 1919 ते 2000. विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, वक्तृत्व, अभिनय, पटकथा, संवाद लेखन, संगीत दिग्दर्शन इत्यादी कलांशी निष्ठा ठेवून कार्य करणारे बहुरूपी कलावंत. जीवनातील रूढ झालेल्या प्रथा व परंपरा यातील विसंगती आणि हास्यास्पदता ते अचूकपणे टिपून विनोद निर्मिती करतात. हजरजबाबी विनोद हा त्यांचा खास विशेष. व्यक्ती आणि वल्ली या त्यांच्या पुस्तकास साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान देऊन त्यांचा गौरव केला. इचलकरंजी येथे 1974 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बटाट्याची चाळ, नसती उठाठेव, खोगीर भरती, असामी असामी, गोळाबेरीज, खिल्ली इत्यादी विनोदी लेखसंग्रह, अपूर्वाई, पूर्वरंग इत्यादी प्रवास वर्णने, तुका म्हणे आता, भाग्यवान, तुझे आहे तुझपाशी, अंमलदार, ती फुलराणी, सुंदर मी होणार इत्यादी स्वतंत्र व रूपांतरित नाटके, आम्ही लटिके ना बोलू, मोठे मासे छोटे मासे, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, गुण गायीन आवडी, मैत्र ही व्यक्तिचित्रे, एका कोळियाने हे अनुवादित पुस्तक, बटाट्याची चाळ या एकपात्री प्रयोगास विलक्षण लोकप्रियता लाभली. गुण गायीन आवडी या व्यक्तिचित्र संग्रहातून प्रस्तुत पाठ घेतला असून इरावतीबाईंच्या अचानक जाण्याने लेखकाचे मन सुन्न झाले. इरावतीबाईंच्या आठवणींचा जीवनपट साकार करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विभिन्न छटा यात लेखकाने अत्यंत समर्पक शब्दात रेखाटल्या आहेत. शिवाय ज्ञान, विज्ञान, कला, सुसंस्कार अशा अनेक दीपांनी उजळलेली इरावतीबाई ही भारतीय संस्कृतीच्या शिल्पाने घडलेली एक दीपमाळच होती याची जाणीव लेखकाने करून दिली आहे. परवा मुंबईहून पुण्याला येताना मी आणि माझ्या पत्नीने निश्चय केला होता की या काय वाटेल ते झाले तरी या खेपेला इरावतीबाईंना भेटलेच पाहिजे. महाभारत वाचताना सुनीताला काही शंका आल्या होत्या. त्याचे निरसन करून घ्यायला इरावतीबाईंना भेटायचे होते. वास्तविक हे म्हणजे इयत्ता तिसरीतल्या मुलाने आमचे गणित सोडून दाखवा असे सांगत आईन्स्टाईनचे घर शोधित जाण्यासारखे होते. पण त्या महाभारताच्या महासागरात देखील आमच्या चिमुकल्या नावा इरावतीबाईंच्यामुळेच ढकलल्या गेल्या होत्या. त्यांना जाऊन त्रास द्यायला तेवढा आधारही होता. कर्णाच्या कवचकुंडलांसंबंधी एक शंका होती. ती कदाचित आणखी एखाद्यानेही सोडवली असती. पण त्यानिमित्ताने इरावतीबाईंशी तासभर बोलायला नव्हे, त्यांचे बोलणे ऐकायला मिळेल हा एक स्वार्थी हेतू होता. त्यांचा तासभर वेळ खावा असा हक्कही आपल्याला आहे असाही त्यांनी आजवर दाखवलेल्या सौजन्यातून निर्माण झालेला विश्वास होता. तेवढ्यात अचानक मुंबईला काम निघाले आणि सुनीताला मुंबईला जावे लागले. 2च दिवसांनी ती परतणार होती. जाताना तिने मला बजावले की ती परत आल्यावर आम्ही दोघांनीही त्यांच्या भेटीला जायचे. मी स्वार्थीपणाने एकट्यानेच जाऊ नये आणि नियतीने असा काही फासा टाकला की मला इरावतीबाईंच्या घरी एकट्यालाच जावे लागले. असे जावे लागेल अशी कल्पना स्वप्नातही आली नव्हती. माझ्याच का, खुद्द इरावतीबाईंच्या घरातही आदल्या रात्री कोणाला वाटले नसेल की उद्या सकाळी इरावतीबाईंच्या दर्शनाला इतकी माणसे डोळ्यात अशी आसवे घेऊन येणार आहेत म्हणून. साक्षात मृत्यू देखील जागृत इरावतीबाईंच्या पुढे येऊ धजला नाही. चला झोपा आता म्हणून रात्री 10 वाजेपर्यंत चांगल्या गप्पा गोष्टी करून रोजच्या सारख्या दिवसभराची कामे करून थकून झोपलेल्या इरावतीबाई सगळ्यांना कशा चकवून गेल्यासारख्या गेल्या. वास्तविक जरा कुठे जाताना साऱ्या आप्त परिवाराचा निरोप घेऊन जाणाऱ्या आणि युरोप अमेरिकेतून काय किंवा पंढरपुराहून काय जिथे गेल्या असतील तिथून परतताना केवळ नव्या मिळवलेल्या विद्वत्तेचेच नव्हे तर खाद्यपदार्थांच्या कृतींचे गोळा करून आणलेले गाठोडे मोकळ्या मनाने सगळ्यांना वाटणाऱ्या इरावतीबाई एवढ्या महायात्रेला जाताना नुसते येते असं देखील म्हणाल्या नाहीत. मला अनायासाने जाता यावे ही त्यांची मागणी मृत्यूने इतकी शब्दशः पाळायची काय आवश्यकता होती. इरावतीबाई गेल्या एवढे 2च शब्द राज देशमुखांनी टेलिफोनवर उच्चारले.
मला त्यांना भेटायचे होते हे सांगितल्यामुळे कुठेतरी बाहेरगावी गेल्या असतील असे वाटून मी सहजपणे त्यांना विचारले, कुठे गेल्या आहेत? प्रथम मला वाटले की श्रावणाचे दिवस आहेत, बहुधा पंढरपूरला गेल्या असतील. तिथे त्यांच्या जीवीचा जीवलग होता. विठ्ठल हे त्यांचे व्यसन होते. वाटले आषाढ श्रावणाने त्यांना अस्वस्थ केले असेल. भरलेली चंद्रभागा साद घालीत असेल. यंदा वारीत पालखीबरोबर 4 पावलांची सोबत करणे जमले नसेल. प्रकृतीचे मान ठीक नव्हते. तेव्हा आषाढीची गर्दी ओसरल्यावर गेल्या असतील. पण माझ्या कुठं गेल्या या प्रश्नाला देशमुखांचे जे उत्तर आले ते ऐकून मी सुन्न झालो. इरावतीबाई गेल्या, जिच्या दाराशी ओम भवती भिक्षांदेही म्हणून ज्ञानाची माधुकरी मागायला जावे आणि झोळीत पक्वान्ने घेऊन परतावे, ती माऊली गेली. कसलीही फी द्यायला न लागता आमच्यासारख्या अनेकांना लाभलेली शिक्षिका, ओळखीच्या अनोळखीच्या छोट्याशा पराक्रमाचे मनापासून कौतुक करणारी सहृदया, एकीकडे माणसांच्या कवट्यांची मापे घेऊन मानववंशाच्या विस्ताराची गुढे उकलणारी विदुषी आणि दुसरीकडे अत्यंत सुगरणपणे स्वतः रांधलेले नाना देशी विदेशी पदार्थ खाऊ घालणारी पाककुशल गृहिणी, कमालीच्या संवेदनाक्षम मनाने टिपलेले अनुभव आणि खोल व्यासंग यांच्या मुशीतून साहित्याची नानाविध लेणी घडवणाऱ्या इरावतीबाई गेल्या. घटकेपूर्वी पडलेल्या श्रावणसरीत न्हालेले पुणे एकदम कसे चमत्कारिक दिसायला लागले. त्या पुण्यात आता इरावतीबाई कर्वे दिसायच्या नाहीत. गौरी विसर्जनानंतर देवघरातला तो मोकळा पाट कसा ओका दिसतो तसे वाटले. इरावतीबाईंच्या घरी गेलो. बाहेर मोटारींची रांग लागली होती. गुलटेकडीची वळणे काढून आणखीही गाड्या येत होत्या. स्कूटरवरून माणसे येत होती, चालत येत होती. पूर्वी कितीदा तरी इरावतीबाईंचे बोलणे ऐकायला ती आली होती. जिव्हाळ्याची माणसे, पण इरावतीबाई आज बोलणार नव्हत्या. यापूर्वी त्या सुंदर बंगल्यात आलो होतो तेव्हा त्या किती बोलल्या होत्या, पण आज नाही. मनात म्हणत होतो, बाई कितीतरी बोलायचं होतं, कितीतरी विचारायचं राहिलं आहे. कुणाच्याशा मळ्यात नेऊन त्या मला आयुष्यात मी कधी खाल्ली नसतील अशी द्राक्षे खायला देणार होत्या. तसली द्राक्षे कॅलिफोर्नियामध्ये देखील त्यांनी पाहिलेली नव्हती. त्या द्राक्षांच्या मळ्यात केव्हा नेता हे विचारायचे होते. कसल्या तरी विलक्षण कणवेने भरल्यासारखे त्यांचे ते बोलणे गाण्यासारखे ऐकत बसायचे होते. महाभारत, रामायण, रघुवंश, ऋतुसंहार यातला एखादा संदर्भ आठवल्यावर त्या ज्ञानाच्या किरणांनी सूर्यफुलासारख्या उमलत जाणाऱ्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत त्यांची ती अंतःकरणाच्या ओलाव्याने भिजलेली भाष्ये ऐकायची होती. ज्ञान शुभ्र असते. बहुधा ही शुभ्रता शुभ्र वस्त्रासारखी कोरडी वाटते. इरावतीबाईंच्या ज्ञानाची शुभ्रता श्वेतकमलासारखी श्वेत, सौम्य, मृदू, सुगंधी, आल्हाददायक. मनात म्हणत होतो, अशी काय मोठी कामे मला पडली होती म्हणून त्यांच्या भेटीला जाऊया म्हणत राहिलो आणि जितक्यांदा जायला हवे होते त्याच्या शतांशानेही गेलो नाही. आता फक्त हळहळणे उरले. गुलटेकडीचे नवे घर झाले आणि प्रभातनगरमधल्या घरातून इरावतीबाई तिथे राहायला गेल्या. नवे घर पाहायला गेलो. खूप आग्रहाचे आमंत्रण त्यांनी केले होते. जुन्या काळच्या बायका एकमेकींकडे बसायला जायच्या. सुखदुःखाच्या 4 गोष्टींची देवाणघेवाण एवढ्याच हेतूने. इरावतीबाई देशमुखांच्या घरी अशाच येत. तिथे भेट होई. त्यांनी आपले नवे घर दाखवायला इतक्या उत्साहाने सुरुवात केली की नवख्याला वाटले असावे या बाईला चूल आणि मूल या पलीकडे काही रस आहे की नाही आयुष्यात. का पाहिलात का जांभा दगड? भिंतीला त्यांनी मुद्दाम महाबळेश्वराच्या परिसरात सापडणारा कोकणी जांभा दगड बसवला आहे. त्या दगडावरून प्रेमाने हात फिरवीत त्या दगडाचे गुण गात होत्या. एखाद्या आजीने चिमण्या नातवाचे कौतुक करावे तशा. जांभ्या दगडाला हिऱ्याचे मोल होते. तो त्यांच्या माहेरचा दगड. इरावतीबाईंचे माहेर कोकणातले, अर्थात करमरकरही कोकणातलेच आणि कर्वेही कोकणातलेच. मानववंशशास्त्रातल्या या महान विदुषीने आपल्या रक्तात कोकणी माणसाचे रक्तगोलक किती प्रमाणात आहेत हे मोजले होते की नाही ते मला ठाऊक नाही, पण ते जांभे दगड त्यांचे नाते कोकणातल्या त्यांच्या माहेरच्या रक्ताशी नेऊन जोडीत होते आणि सासरच्या संबंधाने एक दुसऱ्याशी सांधत होते. ते बसवताना इरावतीबाई त्या दगडांना नक्की म्हणाल्या असतील, बाबा रे, तू माझ्या माहेरचा आणि तू माझ्या सासरचा.
त्या जांभ्याच्या छिद्रातून त्यांना कोकणातल्या माडा पोफळींच्या बागा दिसत असतील. मग आम्ही व्हरांड्यात आलो. पश्चिम क्षितिजावर सिंहगडापासून ते पर्वतीच्या टेकडीपर्यंतची ती डोंगरांची माळ, निळ्या जांभळ्या गुलाबी सोनेरी रंगांची आकाशात उधळण, गुल टेकडीच्या पायथ्यापासून थेट दूरच्या डोंगरापर्यंतची हिरवळ, डोंगरांची निळाई. इरावतीबाई मला त्यातल्या प्रत्येक डोंगराची ओळख करून देत होत्या आणि मी त्या डोंगराऐवजी निसर्गाच्या त्या विराट दर्शनाने उजळलेल्या इरावतीबाईंच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. वास्तविक त्यांना रोज घडणारे दर्शन होते ते, पण रोजची संध्याकाळ कसा निरनिराळा साज शिणगार करून येते ही कौतुके पाहणाऱ्या इरावतीबाईंच्या डोळ्यांना रोज रोज तेची बाधा नव्हती. ते दृश्य त्यांचे डोळे पाहतच नव्हते, तर शरीरातले सारे तपःपूत चैतन्य त्यांच्या डोळ्यात एकवटले होते. त्या डोंगरांची नावे सांगताना, तिथल्या दगडांची जात सांगताना, वनस्पतीचे वैभव सांगताना ते डोंगर, दगड आणि वनस्पती म्हणजे कुण्या अज्ञात कोपिष्ट ऋषीच्या शापाने शिलारूप किंवा वृक्षरूप होऊन स्थिर झालेले अतिप्राचीन मानव वंशच असावेत अशा जिव्हाळ्याने इरावतीबाई बोलत होत्या. इरावतीबाईंची आणि माझी प्रत्यक्ष ओळख अगदी अलीकडची. एकतर ओळख होण्याचे कारणही नव्हते. सोशिओलॉजी, अँथ्रोपॉलॉजी हे विषय मला समजणे दूरच राहिले. हे शब्द देखील एका दमात उच्चारता येतील की नाही याची मला शंका. मी इरावतीबाईंना प्रथम पाहिले ते मात्र 43 साली मी फर्ग्युसन कॉलेजचा विद्यार्थी असताना. नुकतेच रँगलर महाजनी निवृत्त झाले होते आणि डी कर्वे प्रिन्सिपॉल झाले होते. आम्ही त्यांची दहशतच घेतली होती. शिस्त हा एकच शब्द त्यांच्या कोशात असावा अशी आमची समजूत. अतिशय कडवी शिस्त, एकतर सगळ्याच कर्वे घराण्याच्या शिस्तीविषयीच्या आणि मनात घेतलेले कार्य कसल्याही विरोधाला न जुमानता असामान्य निर्धाराने करण्याविषयीच्या कथा आम्ही वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या. धो कर्व्यांना कसल्या भयंकर विरोधाला तोंड देत जगावे लागले ते आम्ही पाहत होतो. त्यामुळे हे मुळातले कडवे असेच आडनाव असावे. साहेबाने चा र करण्याच्या सवयीमुळे कडव्यांचे कर्वे केले असावेत. मी प्रथम इरावतीबाईंना पाहिले ते फर्ग्युसन कॉलेजच्या एम्फी थिएटरमध्ये. कसलासा समारंभ होता. त्यांचे व्यक्तिमत्वच इतर मराठी बायकांपेक्षा इतके निराळे होते की त्यांना एकदा पाहिल्यावर त्या दर्शनाचा ठसा पुसला जाणे शक्यच नव्हते. मराठी बायकात सहसा न आढळणारी उंची, रसरशीत कांती, ठसठशीत कुंकू, घट्ट बुचडा, आक्रोश करून उठणाऱ्या रंगाचे टोप पदरी लुगडे अशा थाटात त्या जेव्हा डी कर्व्यांच्या बरोबर आल्या त्यावेळी मला कुणीतरी परदेशी बाई भारतीय वेशात आल्यासारखी वाटली. केवळ उंची किंवा गौरवर्णामुळेच नव्हे तर दारातून आपल्या खुर्चीपर्यंतचे त्यांचे ते चालणे देखील नमयतीब गतिर्धरित्रीम अशा सुंदर डौलाचे आणि मराठी बायकात अजिबात न आढळणारे असे वाटले. इरावतीबाईंच्या असाधारण उंचीची काय दीपमाळ आहे म्हणून त्यांच्या सासूबाई थट्टा करीत. फर्ग्युसन कॉलेजच्या एम्फी थिएटरमध्ये घडलेले त्यांचे दर्शन आठवताना वाटते की उत्सवासाठी अनेक पणत्यांनी उजळलेली दीपमाळ चालत यावी तशाच त्या आल्या. दीपमाळ उंच, सुंदर, तेजस्वी, सौम्यही, मंगल, स्नेहमय आणि सरळ, आसमंत उजळणारी आणि प्रकाशाने डोळे दिपवण्यापेक्षा निववणारी. त्या शीतल तेजात न्हावून निघायला घटकाभर जाऊन बसावे असा आपुलकीचा आसरा देणारा चौथरा असलेली. इरावतीबाईंच्या सासूने थट्टेने दिलेली उपमा अपौरुषेय उपमेयासारखी चपखल मनात जाऊन बसली होती. डोळियाचा केला दिवा, तळहाताचा पाळणा यासारखीच ही चिरंजीवी उपमा. इरावतीबाई जेव्हा जेव्हा दिसत तेव्हा तेव्हा त्या उपमेचे मला स्मरण होई. त्या दिवशी एम्फी थिएटरमध्ये आम्हा विद्यार्थ्यांचा कसला तरी करमणुकीचा कार्यक्रम होता. स्टेजकडे जाणाऱ्या दरवाजापाशी मध्यंतरात आम्ही काही मित्र उभे होतो. एका घोळक्यात इरावतीबाई उभ्या होत्या. तेवढ्यात कुठून तरी डी कर्वे आले. इरावतीबाई त्यांना हाक मारीत म्हणाल्या, दिनू, मी जाते. नवऱ्याला अरेतुरे करणाऱ्या बायकोची आज देखील चेष्टा होते. त्यांच्या नवऱ्यांना देखील नवरेशाही म्हणजे काय ते कळत नाही असे मानण्यात येते. इतक्या वर्षांपूर्वी नवऱ्याला ए दिनू म्हणणाऱ्या इरावतीबाई हे भलतेच जोरदार प्रकरण वाटले. त्यातूनच डी कर्वे या नामोच्चाराने आम्हा विद्यार्थ्यांचे पाय थरथरायला लागत.
अशा ह्या आमच्या सरांना त्यांची बायको भर कॉलेजात दिनू म्हणते हे पाहून इकडून येणं झालं काच्या संस्कारात वाढलेल्या आम्हा विद्यार्थ्यांना धक्काच बसला. सर जवळच होते त्यामुळे हसूही लपवावे लागले. पण एकूणच ते दर्शन, त्यांची ती दिनू ही हाक, ज्या शब्दाचे आम्हाला स्पेलिंग देखील येत नव्हते, असल्या कुठल्या तरी विषयाच्या फर्ग्युसन SP वगैरे देशी नव्हे तर डेक्कन कॉलेजसारख्या महापंडितांच्या कॉलेजात प्राध्यापिका आणि इरावती हे त्यापूर्वी ब्रह्मदेशातील एक नदी म्हणूनच ठाऊक असलेले नाव, या साऱ्यामुळे D कर्व्यांच्या इतकाच मीही त्यांचा धसका घेतला होता. पुढे मी अभिरुचीतून थोडेफार लिहायला सुरुवात केली. किंबहुना अभिरुची हे आमचे मासिक अशी भावना होती. अभिरुचीत आम्ही व्हॉलंटियर होतो. कित्येकदा मॅटर कमी पडते म्हणून ते भरण्यासाठी लेखन करायचा बाबूराव चित्र्यांचा किंवा M.V. राजाध्यक्षांचा हुकूम येई. त्यावेळी हाताला सिद्धहस्त आणि प्रसिद्ध हस्त या दोन्ही बेड्या पडल्या नव्हत्या. लेखन ही भानगड करायला हरकत नाही एवढा एक माफक आत्मविश्वास होता. पण अभिरुचीत लिहिणारा लेखक हा जरा निराळ्या पिसांचा पक्षी आहे असा एक तारुण्यसुलभ आगाऊपणाचा भाव होता. तसे ते महाराष्ट्रातले पहिले अनियतकालिक किर्लोस्कर, चित्रमय जगत वगैरे ऐसपैस मासिकांच्या मानाने मिनीसुद्धा साहित्यातल्या नव्या धिटाईने भरलेले. आजही तरुण पिढी आमच्या नसलेल्या टोप्या उडवते. आम्ही आमच्या आधीच्या लेखकांच्या असलेल्या टोप्या उडवीत होतो. जीवनाचे रहस्य, सौंदर्य वगैरे मला जरा विशेष कळले आहे असा स्वतःविषयी गैरसमज असल्याशिवाय लेखक होताच येत नाही. त्याला आणखी एक बारीकशी पुस्ती म्हणजे मला जसं कळलं तसं पूर्वीच्या लेखकांना कळलं नाही. ही अभिरुचीत नव्याने लिहू लागलेल्या बहुतेकांनी हाच पवित्रा घेतला होता. त्या काळी अमेरिकेतून गव्हाबरोबर शब्दांची पोती येत नव्हती. त्यामुळे एस्टॅब्लिशमेंट, अँटी एस्टॅब्लिशमेंट वगैरे शब्द नव्हते. पण हल्ली ज्यांना प्रस्थापित म्हणतात तशा तत्कालीन प्रस्थापितांपेक्षा आपण अधिक शहाणे आहोत ही भावना होती. अशा ह्या आमच्या अभिरुचीत क या टोपण नावाने लिहिलेली परिपूर्ती नावाची कथा आली. त्या चिमुकल्या मासिकाची उणीपुरी 2-2.5 पाने भरतील एवढी. सुंदर नर्म विनोद आणि कमालीचा हृदय गाभा असलेली ती कथा. गोष्टीतली मी एक स्त्री होती. सगळ्या तपशिलातून कर्वे कुटुंब डोळ्यापुढे येत होते. एका सभाप्रसंगी एका स्त्रीच्या साऱ्या विद्वत्तेचा, तिच्या पतीच्या मोठेपणाचा, सासऱ्यांच्या थोरवीचा परिचय करून देऊनही त्या स्त्रीला आपल्या वर्णनाचा अपुरेपणा जाणवतो. एखाद्या देवीच्या मूर्तीला डोळे लावल्याशिवाय जशी ती देवी पूजेला पात्र होत नाही, तशी ती साऱ्या वर्णनातून अपुऱ्या राहिलेल्या आपल्या मूर्तीची हुरहुर घेऊन सभास्थानाहून परतताना आपल्या घराजवळच्या गल्लीतल्या पोरांचे संभाषण त्या बाईच्या कानी पडले. अरे शुक पाहिलीस का, ती बाई जाते आहे ना, ती आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का. इथे या मूर्तीला दिठी लागली. आधीच्या परिचयात प्रतिष्ठाच होती. कर्व्याची आई या मंत्राने प्राणप्रतिष्ठा झाली. धुतल्या तांदळासारखे ते निर्मळ गद्य, मोहक थट्टेसारखी निवेदनाची शैली. कोण ही लेखिका, मी चित्र्यांना विचारले. आणि अभिरुचीच्या पाकगृहातला पाणक्या असल्याच्या संबंधामुळे माझ्यापुढे चित्र्यांनी नाव फोडले. हा पदार्थ इरावती कर्वे यांनी करून पाठवला. क म्हणजे इरावती कर्वे, कर्व्यातला क. प्राजक्ताच्या फुलासारखी इतकी नाजूक गोष्ट इरावतीबाईंनी लिहावी. नवऱ्याला दिनू म्हणणारी ही बाई इतके सुबक मराठी लिहिते. अमेरिकेत ज्यांची इंग्रजी पुस्तके वाचली जातात त्या इरावतीबाईंनी मराठीचे हे रुपडे इतके आत्मसात केले आहे. आणि आपल्या अभिरुचीसारख्या चिमुकल्या आणि तत्कालीन वडिलांच्या मते काहीशा आगाऊ मासिकाकडे इतक्या मोठ्या विद्वान बाईचे लक्ष जाऊन होतकरू लेखिकेसारखी भीत स्वतःचे नाव दडवून ही बाई लिहिते, सारेच काही अजब होते. त्या काळात मॉडर्न पाश्चात्य विद्या विभूषित बाईबद्दलची कल्पना म्हणजे इब्सेनच्या नोरासारखी बॅग भरून ही मी चालले म्हणून घराबाहेर पडायच्या तयारीतली स्त्री आणि घरात शिरताना कर्व्याची आई म्हटल्यावर आपल्या व्यक्तिमत्वाची परिपूर्ती झाली म्हणणाऱ्या इरावतीबाई. आपल्या कल्पनेप्रमाणे बरोबर म्हणून जमवलेले जिगसॉ पझलमधले कपटे साफ चुकीचे जमवले आहेत हे चुकून हाती लागलेल्या एखाद्या निराळ्याच आकाराच्या आणि रंगाच्या कपट्याने दाखवून द्यावे तसे मला झाले.
फर्ग्युसन कॉलेजच्या एम्फी थिएटरमध्ये चार चौघात ए दिनू अशी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपॉल असलेल्या आपल्या नवऱ्याला हाक मारणारी ही काबूल कंदाहार मार्गे महाराष्ट्रात उतरल्यासारखी दिसणारी बाई आपल्या मुलाची आई म्हटल्याखेरीज परिचयाची परिपूर्ती झाली नाही म्हणते. परिपूर्ती या कथेचा कपटा माझ्या त्या पूर्वीच्या इरावतीबाईंच्या चित्राच्या जिगसॉ पझलमध्ये कुठे बसेना, कारण त्यांच्या संशोधन कार्यात ही बाईसारखी बाई माणसांच्या हाडांचे सांगाडे उकरून काढून त्यांच्या कवट्यांची मापे घेत हिंडत असते वगैरे भीषण कथा आम्ही ऐकल्या होत्या. आला पाहिले जिंकले असे सीझरबद्दल म्हणतात. क हे मुळाक्षर असेच मराठी कथेच्या क्षेत्रात आले आणि क्षेत्र जिंकून गेले. तत्पूर्वी लांबलचक अनेक अनावश्यक गुळमट आणि गुळमुळीत तपशिलांनी भरलेल्या फोपशा लघुकथांचे पारडे या रुक्मिणीने एका तुळशीदळाने तुळले होते. तत्पूर्वी लघुतम कथा नामक एक वावदूक वाङ्मय प्रकार मराठी साहित्यात उड्या मारून गेला होता. ही कथा आकाराने तत्कालीन लघुकथेसारखी ऐसपैस नव्हती. पूर्वी त्रिकोणी आकारात खण दुडायचे, त्या खणासारखी अटकर, पण स्त्री जन्माची सारी कहाणी सांगून गेली होती. परिपूर्ती हे मराठी साहित्यातले न कोमेजणारे फूल. इरावतीबाईंनी ज्ञानाच्या क्षेत्रात भीमपराक्रम केले असतील. सामान्यांना त्यात काय कळणार, ते कर्तृत्व जाणण्याची आमची उंची नाही. पण परिपूर्तीमुळे सगळ्यांच्या डोळ्यात भरलेली इरावतीबाई ही महाराष्ट्रातील सर्वार्थाने उंच बाई झाली, ती अभिरुचीत आलेल्या त्यांच्या वारीमुळे. एक निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी, एकाहून अधिक युरोपीय भाषा जाणणारी, कऱ्हाड चिपळून म्हणावे इतक्या सहजतेने लंडन बर्लिनचा उल्लेख करणारी, शिवाय संस्कृत भाषेतली पंडिता आणि त्याहुने म्हणजे चांगली शिकली सवरलेली ब्राह्मणाची बाई चक्क पंढरीच्या वारीबरोबर त्या भाबड्या, दीन, अशिक्षित, रंजल्या गांजल्या मानवी प्रवाहात एक थेंब होऊन मिसळते. प्रत्येक अनुभव बुद्धीच्या निकषावर घासून पाहणारी ही बुद्धिमती त्या भक्तिगंगेतून वाहत वाहत इठुरायाच्या महालापर्यंत जाते, हे पाहूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी आपले सारे बुद्धिवैभव, पदव्या, लौकिक ज्ञानाची बिरुदे आपल्या अभ्यासिकेत उतरून ठेवली आणि विठ्ठल विठ्ठलच्या तालात पावले टाकीत चालणाऱ्या त्या सहस्रावधी विठ्ठल रखमायांच्या मेळ्यातली जनाबाई, मुक्ताबाई होऊन वारी केली. आणि हे असे चालण्याचे भाग्य लाभले, हीच कृतार्थता मानून पंढरीचा अबीरबुक्का वाटावा तसा वारी या लेखाचा प्रसाद वाटला. इरावतीबाईंचे विठ्ठलाशी अजब नाते होते. विठ्ठल हे त्यांचे व्यसन होते असे मी म्हटले खरे, पण पंढरीचा विठू त्यांचा बॉयफ्रेंड होता. डेक्कन कॉलेजातल्या महापंडिता डॉक्टर इरावती कर्वे किंवा संसाराची जबाबदार बायकांना अपरिहार्यपणे वाहावी लागणारी ओझी वाहणाऱ्या सौ इरावती कर्वे, नंदू, गौरी आणि जाई यांची आई, प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांची पत्नी, अशा अनेक भूमिकांचा भार वाहणाऱ्या सासूरवासिनी इरावतीबाईंना परकरी पोर होऊन बागडावे असे वाटले की पंढरीतल्या माहेराहून विठो पालवीत आहे असे वाटत असावे. खूप वेळा त्या पंढरपूरला जात अगदी माहेरी निघालेल्या मुलीच्या उत्साहाने विठ्ठल रखुमाईला रुचणारा साज लेऊन जात, कुंकू अधिक ठसठशीत करीत, नवा चुडा भरून जात. एकदा अशाच पंढरपुराहून परतल्यावर दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मला त्या राज देशमुखांच्या घरी भेटल्या होत्या. 2-3 वर्षापूर्वीची आठवण आहे. त्या माहेरच्या वैभवाच्या गोष्टी सांगाव्या अशा बालिश भावाने त्या पंढरीच्या कथा सांगत होत्या. पूर्वी झोपाळ्यावर पोरी गाणी गात, पंढरपूर परगणा बाई, पंढरपूर परगणा, विठूच्या दारावर मोत्याचा पाळणा, हलवा ग बायांनो, हलवा ग सयांनो, परशुरामाला बाई गुंतले मी कामाला, असे एक गाणे मला आठवते. ते म्हणा किंवा माझे माहेर पंढरपूर ग पंढरपूर, असली गाणी गाताना पोरींच्या मेळाव्यातल्या एखाद्या माहेर वाशिणीच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसे, तसा शाळकरी पोरीचा आनंद होता त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांच्या बोलण्याचा आवाज त्यांच्या एकूण थोराडबांध्याशी न जमण्याइतका गोड होता. विलक्षण आर्जवी स्वर, कनवाळू तसल्या लाघवी स्वरात त्या पंढरीविषयी बोलत होत्या. पंढरीची सय आली की इरावतीबाईंचे मनच मुळी परकर पोलके घालून नाचायला लागे. त्यांचा खेळगडी तिथे होता.
मला खात्री आहे बाई देवळात बसून त्या विठूशी मनातल्या मनात खूप बोलत असतील आणि सासरच्या वाटेतले मनाला टोचणारे ते चिरंतन काटे तो विठुराया हळुवारपणे काढीत असेल. कौटुंबिक दुःखे कुणाला चुकली आहेत. धर्म, रूढी, अंधश्रद्धा, देवतांच्या उपासना या साऱ्यांना ज्ञानाग्नीच्या भट्टीतून भाजून त्यातले सोने कोणते आणि हीन कोणते हे तपासून पाहणारी एक बुद्धिनिष्ठ डॉक्टर इरावती कर्वे होती आणि भाबड्या मराठमोळ्यांचा तो इठुराया भेटल्यावर भरल्या चंद्रभागेतल्या होडीसारखी नाचणारी एक इरावती होती. विठ्ठल हे मराठमोळ्यांचे दैवत, पण मराठमोळे हेच मुळी इरावतीबाईंचे दैवत होते. मानववंशाचा किंवा समाजशास्त्राचा अभ्यास करताना व्यक्त, बहिष्कृत, विजनवासी अशा अनेक जाती जमातीतल्या माणसांशी त्यांचा स्नेह जुळला. 5वीपासूनच बारसेच काय 12व्यालाही पुजलेले दैन्य त्यांना दिसले. मानववंशाच्या प्राचीनतम खाणाखुणा शोधायला त्या जंगलातून, डोंगर कपाऱ्यातून आणि वाळूच्या समुद्रातून हिंडल्या. अरबी समुद्रापासून वैनगंगे पलीकडे पसरलेल्या महारांचा महाराष्ट्र हा त्यांचा विशेष लाडका. जिथपर्यंत महार पोहोचले तो महाराष्ट्र हे ज्ञान त्यांना एका महार पटवेकराने दिले. या महापंडितेला रानावनात अनेक गुरु, आप्त, सखे भेटले. त्या माणसांविषयीच काय, पण तिथल्या दगडधोंड्याविषयी त्यांना आपुलकी असे. गुजरातेतल्या वाळवंटातून जाताना पायाची सालडी काढणाऱ्या वाळूला देखील, बाई ग, तुझ्या मायेच्या पांघरुणाखाली 10-15 हजार वर्षापूर्वीची संस्कृती जतन करून ठेवलीस म्हणून कृतज्ञतेने धन्यवाद देणाऱ्या इरावतीबाई वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरेच्या पंथातल्याच. जिवंत चरसृष्टीचे किंवा सुंदर निसर्गाचे सोयरेपण सोडाच, पण उत्खननातल्या कवटीशी त्या बोलू शकत. एका उत्खननात सापडली कवटी ही तरुण मुलीची होती असा शास्त्रीय अंदाज केल्यावर इरावतीबाईंच्या मनात निराळीच हुरहुर सुरू झाली. त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळे हल्ल्यासारखी वाटली. ते लखलखते दात मागल्या ओळखीने हसल्यागत भासले. माझी बोटे तिच्या अरुंद निमुळत्या हनुटीशी गुंतली होती, पण हृदय आर्तपणे त्या सांगाड्याला विचारित होते, तू ती मीच का ग, तू ती मीच का ग. आपले अस्तित्व असे स्थलकालातीत करून टाकणारी अलौकिक बुद्धीची झेप असल्यावर लौकिकाच्या झगमगत्या लक्तरांची काय किंमत. कवटीतून कुणा अज्ञात तरुणीच्या हृदयाच्या स्पंदनाशी इरावतीबाई आपल्या हृदयाची स्पंदने जुळवून जात. समाजातल्या पर्यक पंडितांनी खालच्या दर्जाचे म्हणून वाळीत टाकलेल्या जिवंत माणसातली माणुसकी पाहून अमंगळ भेदापलीकडे जात. अशावेळी आपल्याला नको असताना चिकटणाऱ्या प्रतिष्ठांच्या अलंकारांचे, जन्मजात श्रेष्ठत्वाच्या मूर्ख संकेतांच्या सोहळ्याचे त्यांना ओझे होत असे. स्नानासाठी वस्त्रे उतरवावीत तशी मनाने वस्त्रहीन होऊन जायला वारीतल्या भक्तिगंगेत बुडी मारीत किंवा भणंगांच्या वस्त्यात एकरूप होत. काय आश्चर्य आहे पहा, असे निस्संग होऊन वाटेल तसल्या भौतिक, आधिभौतिक आणि मनुष्यनिर्मित आपत्तींना तोंड देत समाजातल्या बुरसटलेल्या, किडलेल्या मनातून उठणारे फुत्कार सहन करीत त्या आदिवासी किंवा सामाजिक उपेक्षेच्या खातेऱ्यात पडलेल्या जमातीत निस्संग होऊन हिंडणाऱ्या किंवा राहणाऱ्या मराठी लोकात अग्रपूजेचा मान मिळवला तो मराठी पुरुषांनी नव्हे, महाराष्ट्राच्या 5 सुकन्यांनी. इरावतीबाई तर करांगुलीवर अधिष्ठित आदिवासी जीवनाचा शोध घेताना स्वतःचे जीवन संपुष्टात आणण्याचा धोका पत्करणाऱ्या दुर्गाबाई भागवत, डांगमधल्या वारल्यात आयुष्य झोकून दिलेल्या गोदावरी परुळेकर, चंबळच्या दस्युभूमीत दरोडेखोरांच्या मधले माणुसकीचे झरे शोधित हिंडलेल्या गीता साने आणि गुन्हेगार वस्त्यात प्रथम गेलेल्या मालतीबाई बेडेकर, आपल्या जीवनातल्या दुर्घट मुसाफरीतले नवनीत किती अलिप्तपणे त्यांनी समाजापुढे ठेवले. कुशल गृहिणीने उत्तम रांधावे आणि पंक्तीच्या झगमगाटात अजिबात न मिरवता कुणाकरवी तरी पक्वान्ने पाठवून द्यावी. साहित्य संमेलने, सत्कार समारंभ कशातही न मिरवता मराठी साहित्यात असामान्य अनुभवांची भर घालणाऱ्या या पंचकन्या. एवढ्याने जर पुरुषांना आपल्या उणेपणाची जाणीव होत नसेल तर लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी ही 2 नावे घ्यावी, म्हणजे उरलासुरला पुरुषी अहंकारही कापरासारखा जळून जाईल. इरावतीबाईंच्या भावनेला शास्त्र काट्याची कसोटी होती. शब्दाचे एकही नाणे बनावट नसे.
शब्दाची जात, गुणधर्म, इतिहास नेमका होता. त्या स्वातंत्र्याच्या भोगत्या होत्या. उच्छृंखलपणाच्या नव्हे, स्पष्ट होत्या, पण अशिष्ट नव्हत्या. बहुजन समाजाविषयी त्यांना जिव्हाळा होता. तो भूतदयेपाठी येणारा अयाई अयाई ग अशा स्वरूपाचा नव्हता. एकतर कर्वे कुटुंबातच प्रखर बुद्धिनिष्ठेवर जोर. धो कर्वे वारले त्या दिवशी 100तल्या अण्णांच्या समाचाराला आलेल्या गृहस्थाला वृद्धाचा विलाप ऐकावा लागला नाही. अण्णा म्हणाले त्याचे वय झालेले होते, प्रकृती बरी नव्हती. एक दिवस माणूस जायचेच. जैसी गोरुवे रुखाखाली बैसली अशा वृत्तीने कुटुंबाकडे पाहणाऱ्या अण्णांची सून होणेही सोपे नव्हते. अण्णासाहेबांविषयी आपल्या आजोबा या मराठी भाषेतल्या अप्रतिम व्यक्तिचित्रात इरावतीबाईंनी म्हटले आहे, केवढे माझे भाग्य की मी अशा माणसाची सून झाले. त्याहीपेक्षा केवढे महत्तर माझे भाग्य की मी अशा माणसाची बायको झाले नाही. अशी सूनबाई होऊन संसारात कर्तव्ये करीत राहणाऱ्या इरावतीबाई आपल्या संसाराकडे किती अलिप्त दृष्टीने पाहू शकत. आपल्या कुटुंबियांच्या गुणदोषांच्या चर्चा किती शास्त्रीय चिकित्सकाच्या भूमिकेवरून करू शकत आणि आपल्या मनातल्या असंख्य युद्धांच्या कथा देखील किती रम्य करून सांगत. कसले नितळ लिहिणे, विचारयंत्र कसे नेहमी तेल पाणी देऊन निर्दोष ठेवलेले. धाग्याधाग्याची वीण नुसती पाहत राहावी. स्वयंपाकघरासारखाच लिखाणातही सुगरणपणा. माझ्या भाग्याने मला त्यांच्या हातचा केकही खायला मिळाला होता. त्या संध्याकाळी चर्चेचा मुख्य विषय केक हाच होता. त्या दिवशी वाटले इरावतीबाईंची आणि आपली किती उशिरा ओळख झाली. मराठीतला एक लेखक म्हणून ओळख होण्याऐवजी अन्नब्रह्माचा उपासक म्हणून जरा आधी ओळख झाली असती तर किती चांगले झाले असते. युगांतमधले लेख वाचायला मिळाल्यावर असे वाटायला लागले किती उशिरा सुरू झाले हे लेख. आणखी काही वर्षापूर्वी का नाही इरावतीबाईंनी आमची बोटे धरून त्या महाभारतातून आम्हाला हिंडवून आणले. द्रौपदीचा वस्त्रहरणाच्या वेळचा टाहो कीर्तनकारांच्या तोंडून किंवा नाटकातून ऐकताना डोळे पाणावले होते, पण युगांतमधले द्रौपदीचे शेवटला निश्वास टाकतानाच्या वेळचे वाक्य ज्या क्षणी मी वाचले तो क्षण, ते स्थळ आजही माझ्या मनात जिवंत होऊन राहिलेले आहे. भीमाचे तोंड आपल्या तोंडाजवळ आणून आपल्या शेवटच्या श्वासाने ती म्हणाली, पुढल्या जन्मी पाचातला थोरला भाऊ हो. भीमा, तुझ्या आसऱ्याखाली आम्ही सारे निर्भयपणे आनंदात राहू. या वाक्याच्या भाषा शरीराला तर द्रौपदीचेच सत्व लाभलेले आहे. एका अज्ञात स्त्रीची कवटी देखील इरावतीबाईंशी बोलू शकत असे. व्यासप्रतिभेतून अवतरलेली द्रौपदी इरावतीबाईंशी किती बोलली असेल. इरावतीबाई बोलायला लागल्या की प्रश्न पडे, आज त्या अंतःसौंदर्याच्या विविध रूपांनी नटलेल्या कुठल्या इरावतीबाई बोलायला लागल्या आहेत. सगळीच स्वरूपे आकर्षक. अलीकडे त्या वैतागानेही बोलत. ज्ञानाच्या क्षेत्रातल्या अधर्माने वैतागलेल्या इरावतीबाई साऱ्या ज्ञानोपासकांच्या वेदनांची वेदी होऊन धगधगायला लागायच्या. दुर्गेच्या अनेक स्वरूपांसारखे त्यांचे हे असुरांच्या हननासाठी क्रुद्ध झालेले स्वरूप. तो संतापही देखणा. त्या संतापात त्यांनी म्हाताऱ्यांनी 50वे वर्ष लागल्यावर मरून जावे असे वैतागाचे उद्गार काढले होते. मला 50वे वर्ष लागण्याच्या सुमारासच हा लेख वाचायला मिळाल्यामुळे मी जरा हबकूनच गेलो होतो. पण इरावतीबाईंनी 65च्या घरात आल्यावर व्यासांच्याकडून वाल्मिकीच्या काव्य कांतारात प्रवेश केलेला पाहिल्यावर वाटले आपण स्वतः लिहिण्यासाठी नव्हे तर इरावतीबाईंचे हे लेख वाचण्यासाठी तरी जगले पाहिजे. महाभारत रामायणातल्या त्यांनी घडवलेल्या व्यक्तिदर्शनावर मतमतांचा गलबला झाला. एकदा असेच बोलता बोलता कुणीतरी त्यांना त्याबद्दल डिवचले. आपल्या आर्जवी स्वरात त्या म्हणाल्या, अरे, मला जसं दिसलं तसं मी लिहिलं. तुम्हाला जसं दिसतं तसं तुम्ही लिहा. खरेच आहे, तुकाराम ज्ञानेश्वराला दिसला तसाच त्यांना विठ्ठल तरी कुठे दिसला. त्या समचरणावर मस्तक ठेवल्यानंतर कपाळाला जाणवलेली शीतलता त्यांनी चंदन लेपासारखी वागवली. असल्या शांततेची शीतलतेची ओढ असणाऱ्या इरावतीबाई त्यांची ती इटालियन स्कूटर मात्र बेफाट वेगाने हाकायच्या. मला वाटले इतक्या उच्च विद्या विभूषित असून पंढरीच्या वारीला जाणाऱ्या जशा त्या पहिल्या विदुषी तशाच तितक्याच वेगात ती इटालियन स्कूटर हाकणाऱ्याही त्या पहिल्याच विदुषी असाव्यात. मौजेच्या श्री पु भागवतांना भर उन्हातून मागे पिलियनवर बसवून घेऊन कुठेशा सोडायला निघाल्या.
श्रीपू म्हणजे जलद वेगाने वाहन हाकणे किंवा त्यात बसणे सोडाच, पण कधी जलद बोलले सुद्धा नाहीत. कुलदैवताचे स्मरण करून स्कूटरच्या मागच्या सीटवर ते बसले होते. वर पुन्हा इरावतीबाई म्हणाल्या, भीती नाही ना वाटत? श्रीपूंची कुठल्याही विषयावर पटकन मत देण्याविषयी ख्याती नाही, तरीही म्हणाले, थोडीशी वाटते. मग घट्ट खांदे पकडून धरा माझे, बाई म्हणाल्या. वास्तविक पुरुषांनी बायकांना लिफ्ट द्यायची. श्रीपू कुजबुजले. हट, शेवटी पुरुषच, असे म्हणत इरावतीबाईंनी वेग वाढवला. जीवनात सर्वांगाने समृद्ध होणाऱ्या पुरुषाविषयी आपल्या संस्कृतीत पुरुषोत्तम अशी कल्पना आहे. श्रीकृष्णाला असा पूर्ण पुरुष पुरुषोत्तम म्हणतात. अशी सर्वांगाने समृद्ध व्यक्तिमत्वाची स्त्री होऊच शकणार नाही, अशी या प्राचीन ऋषींची कल्पना होती का? जागतिक कीर्तीची विद्वत्ता आणि कर्व्याची आई या दोन्ही भूमिकातून सहजतेने वावरणाऱ्या इरावतीबाई, पावसाचे संगीत ऐकत बसणारे कविमन आणि हाडांचे सांगाडे तपासणे अशी विसंवादी कर्तव्ये करणारी स्त्री यापूर्वी कोणाच्या कल्पनेतही आली नसेल का? नसेल. नाहीतर पुरुषोत्तमासारखी स्त्रीमधल्या पूर्णावतारासाठीही एखादी पदवी त्या त्रिकाल तज्ज्ञ म्हणवणाऱ्या ऋषींनी शोधून काढली असती. मानसन्मानातून युक्तीने अलिप्त राहिलेल्या इरावतीबाईंचा युगांत पुस्तकाबद्दल साहित्य अकादमीने जेव्हा गौरव केला, त्यावेळी दिल्लीत एका सत्कार समारंभाला त्यांना तोंड द्यावे लागले. 5-10 मिनिटातच त्यांनी आपले भाषण आवरले. असल्या वातावरणात त्या किती गुदमरून गेल्या असतील याची मला कल्पना आली. कारण इरावतीबाईंनी आयुष्यात मला लिहिलेले आणि सर्टिफिकेटसारखे मी जतन करून ठेवलेले एक पत्र माझ्यापाशी आहे. पद्मश्री झाल्यावर मला अभिनंदनाची बरीच पत्रे आली. काही संस्थांचीही पत्रे होती. त्यात माझ्या सत्कार समारंभाची इच्छा व्यक्त केली गेली होती. मी लगेच वर्तमानपत्रातून जाहीर करून टाकले की पद्मश्री मिळाली हाच मोठा सत्कार झाला. माझ्या कुठल्याही सार्वजनिक सत्कार समारंभाला माझी परवानगी नाही. दुसऱ्या दिवशीच्या डाकेने एक पत्र आले. त्यात इरावतीबाईंनी मला पद्मश्री मिळाल्याबद्दल नव्हे तर सार्वजनिक सत्कार समारंभ करून घेणार नाही ह्या माझ्या निश्चयाबद्दल माझे तोंड भरून कौतुक आणि अभिनंदन केले होते. ज्या आपुलकीने त्यांनी माझ्या विनोदी लेखनाचे कौतुक केले, त्या आपुलकीच्या मनाला माझ्या गौरवाचा आनंद होता. पण केवळ अत्यंत आपुलकीलाच जाणवणारी हे पोरगं मान सन्मानाने बिघडणार तर नाही ना, ही भीती होती. ती त्यांची भीती दूर झाली होती. वृक्षासारख्या नकळत सावल्या धरणारी ही माणसं. इरावतीबाईंना कुठल्या पदवीने भूषवावे? शुभ्र वस्त्राने आच्छादलेले, कृतज्ञतेच्या पोटी वाहिलेल्या पुष्पांनी पंडित असे त्यांचे अंत्यदर्शन घेताना जाणवत होते की मृत्यूचा हात देखील त्या देहावरून फार सौम्यपणाने फिरला. त्यांना हृदयविकार होता, पण रुग्ण होऊन पडणे त्या तेजस्विनीला मानवणारेच नव्हते. आपल्या उपासनेला त्यांनी अखेरपर्यंत दृढ चालवले होते. नित्याप्रमाणे केल्या कामाचा निद्रादाम घेतानाच त्यांना चिरनिद्रा लागली. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर फुले, आगरकर आणि कर्वे यांच्या तपश्चर्येला आलेले हे मधुर रसाने भरलेले रसरशीत फळ होते. पण जगातल्या ज्ञानी लोकांना आणि जीवनभक्तांना आपण हेच सांगू की ज्ञान, विज्ञान, कला, सुसंस्कार अशा अनेक दीपांनी उजळलेली इरावती ही अस्सल भारतीय संस्कृतीच्या शिल्पाने घडलेली गार्गी मैत्रेयींच्या कुळातली साक्षात जीवन मंदिरापुढली एक दीपमाळच होती. इरावतीबाई गेल्या असे जाण्यासाठी तर आपण सगळे येतो, म्हणून शेवटचा दिस गोड मानावा. पुण्यस्मरणासाठी वर्षगणनेने आपण निर्वाण दिन पाळतो. या पुढल्या वारीबरोबर सामान्यांच्या जोडीने विद्वान लेखक आणि साहित्यकारांनी 4 पावले टाकावी. चित्रगुप्ताच्या हिशोबी पुण्याची काय जमा होईल ती होवो, पण इरावतीबाईंच्या आत्म्याला निश्चित वाटेल की विदग्धांनी जनसामान्यांबरोबर 4 पावले टाकावी. यासाठी आपण केलेल्या अट्टहासाला फळे धरायला लागली आहेत. अनंतातला तो आत्मा उत्सवातल्या दीपमाळेसारखा पुन्हा एकदा धन्यतेने उजळून येईल. न जाणो हे दृश्य पाहून इरावतीबाईंचा तो पंढरीतला बॉयफ्रेंड आपले कटीवरचे हात सोडून कमरेचा शेला डोळ्यांच्या भिजलेल्या कडांवरून चटकन फिरविलही. पाठ समाप्त.